आपल्यासोबत बोलण्यासाठी मान तालुक्यातील काही मंडळी आहेत। यासोबत नेमकं काय हे ड्रोन कुठले आहेत, काय आहेत याविषयी अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यांना नेमकं काय अनुभव आले याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। काय नेमकं पाहिलं ज्यावेळेस तुम्ही बघितलं त्यावेळेस नेमकं ह्या ड्रोनच्या बाबत काय सांगाल? मी तर एवढीच होतो, मला फोन आला एक जणाचा मी की ड्रोन फिरतात दहिवडीत म्हणून। मी काय केलं की मी पळत पळत टेरेसवर गेलो। टेरेसवर गेल्यानंतर मी काय केलं की ते ड्रोन जिकडून आले होते तिकडून त्या दिशेला बघितलं, म्हणजे ते बारामती साईडकडून आल्याचं कळलं। परंतु नेमकं कोणीकडे गेलं ती चार ड्रोन होते एका वेळी पण ते फिरत होते, पण त्याबाबत काय माहिती नाही नेमकं कोणीकडे गेलं ते। आणि परत तिकडं बारामती साईडला गेले, इकडं शिंगणापूर भागात ते गेलेले दिसले, म्हणजे बारामतीकडून आलं असं आधी कळलं होतं। त्याच्यामुळं परत इकडं पिंगळीकडे एक होतं, त्याच्यामुळे चारी ड्रोन परत कोणीकडे गेली ती काहीच कळलं नाही आम्हाला। एवढा अनुभव आहे साधारणतः। तुम्ही काय बघण्यात आलं, तुम्ही कुठल्या गावचे काय? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ड्रोन दिसले पण मला असं वाटतं की ड्रोन नसतील, कारण ते खूप हाईटला जाते आणि खूप स्पीड आहे त्याला। असं ते म्हणजे अचानक इथं दिसतंय, ते थोडा वेळ बघितलं लक्ष दिलं की दुसरीकडे दिसतंय ते असं लांब। ओके, त्यामुळे त्याला खूप स्पीड आहे। काय असू शकतं वाटते, काय नेमकं? एखादं छोटंसं विमान वगैरे असं काय असू शकतं, कारण ते ड्रोन सारखं आणि ते रात्रीचं आहे त्यामुळे ते त्याचा आकार दिसत नाही काय कसा असेल काय असेल। त्याच्या खाली अशा 4 बाजूला 4 लाईट दिसतात आणि ते एवढ्या जवळ येत नाही, असं लांबच निघून जातंय ते। एक चर्चा अशी पण झाली, चोरीची चर्चा किंवा रेखी करतायत अशा पण पद्धतीने गावाकडे चर्चा। आमच्या भागात असं काय अजून म्हणजे ऐकायला पण मिळालं नाही असं काय चोरीचं वगैरे। म्हणजे लोक म्हणतात पण असं आमच्या आसपास असं काय नाही मिळालं। तुम्ही कोणत्या गावचे आणि काय अनुभव आहे तुमचा? मी या गोंदवली खुर्दचा। आमचे मावस मामा वरच्या गोंदवल्यात एक्सपायर झाले, त्यांची खबर मला आमच्या मामाने दिली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला गोंदवल्याला जावं लागणार आहे, मावस मामाचं तुमच्या निधन झालं आहे। मी रात्रीचा 10:30 वाजता निघालो। बरोबर घरून निघताना 10:30 वाजून तिथं मी पोचलो, पण 11:45च्या दरम्यान मला ड्रोन दिसले। 3 ते 4 वेळा गिरट्या घालत होते, पण इकडं मैताचा कार्यक्रम असल्यामुळे मी काही जास्त लक्ष दिलं नाही। पण ड्रोन हे निश्चित वर आकाशात फिरतंय एवढं बघितलं आणि मी माझ्या कामाला परत पुढं निघून गेलो। मला एक सांगा, जे पोलीस प्रशासनाकडून सांगितलं जातं की ह्यामध्ये शिकाऊ काही ड्रोन असू शकतात किंवा विमान असू शकतात असं सांगितलं जातं आहे, तुम्हाला काय माहिती मिळाली याविषयी? नाही, आम्ही पोलिसांच्याकडे हा विषय ड्रोनचा बोललो, पण त्यांनी काय सांगितलं की बारामती येथे एक विमानाचं ट्रेनिंग सेंटर आहे। त्या ट्रेनिंग सेंटरमधून ते विमानं ट्रेनिंगसाठी येत आहेत आणि ते कमी उंचीवर येत आहेत आणि लोकांना एकदम जवळ असल्याचा भास दिसतोय, पण हवाई अंतर आणि प्रत्यक्षात त्याचं अंतर खूप लांब आहे। मात्र त्याच्यामुळं अजून कुठेही कसल्याही पद्धतीचा कुठलाही असा चोरी किंवा कुठला असा विषय आलेला नाही आणि जेणेकरून पोलिसांनाही त्याचा कुठल्याही पद्धतीने अजून सुगावा लागलेला नाही। नक्कीच या होत्या प्रतिक्रिया या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या, आणि त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की बारामतीच्या प्रशिक्षण केंद्रातून ही विमानं उडवली झाली असल्याची चर्चा एकूणच या भागामध्ये होती। मात्र या भागामध्ये असेल किंवा फलटणचा भाग जो आहे त्यामध्ये कुठंही चोरीची घटना ही चर्चेत कुठंही झालेली नाही किंवा याची नोंद पोलीस ठाण्यात देखील झालेली नसल्याची एकूणच माहिती जी आहे ती या ठिकाणचे ग्रामस्थ देखील व्यक्त करत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नारोडे, TV9 मराठी, मान, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।